बघा ॲक्टिव्हिटी बघायची आहे पेज नंबर 14 आणि 15 वरचं. त्यानंतर लगेच याच्यानंतर आपल्याला जे एक्झरसाईजमधले पहिल्या क्वेश्चनमधले एक्झाम्पल झाले, दुसऱ्या क्वेश्चनमधले राहिले लगेच घेणार. ॲक्टिव्हिटीचा बघा y + 2x - 19 = 0, 2x - 3y + 3 = 0, y + 2x - 19 = 0, 2x - 3y + 3 = 0. उकल सोल्युशनमध्ये हे ax + by c या स्वरूपात लिहिले. रिटर्न ॲज दिस इक्वेशन रिटर्न ॲज ax + by = c. तर आपण लिहितो कम्पेअरिंग विथ a1x + b1y = c1 म्हणजे ते समजायसाठी. मग हे या स्वरूपात लिहिले बघा a1x + b1y = c1. हे बघा 2x इथं डाव्या साईडला आहे म्हणजे जशीच्या तशी, y डाव्या साईडला बरोबर चिन्हाच्या म्हणून जशीच्या तशी. फक्त सी नंबरचं पद उजव्या साईडला न्यायचं आहे, वजा म्हणून इकडे गेल्यानंतर अधिक. आपल्याला माहिती आहे हा a1 2 आहे, b1 इथं काही नाही म्हणजे एकच तो म्हणून 1 आहे, आणि c1 किती आला 19. c1 आला 19. त्यानंतर हे बघा हे सुद्धा a2x + b2y = c2. तर मग हे एक्सचं पद एक्सच्या ठिकाणी, वायचं वायच्या ठिकाणी. फक्त सी नंबरचं पद उजव्या साईडला न्यायचं आहे, बरोबर चेंज न्यायचं. तर अधिकचं काय होईल वजा. हा माहिती आहे आपल्याला. a2 किती भेटला आपल्याला 2, b2 किती आहे -3, c2 सुद्धा किती आहे -3 -3. आता सॉल्व करू. डीचा फॉर्म्युला आहे a1 a2 b1 b2. a1 a2 2 2, b1 b2 1 -3. सॉल्व केलं. 2 वेळेला -3 वजा 2 गुणिला 1 काय होईल 3 2 6 वजा 1 1 वजा. हे सुद्धा इथे येईल -6 -6 2 बरोबर. आता हे सॉल्व जर केलं तर बघा -6 वजा 2 बरोबर काय होतील -8 -8. त्याच्यानंतर बघा dx dx चा फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2. c1 आहे 19 आणि c2 आहे -3. b1 b2, b1 आहे 1, b2 आहे -3. तिरपा गुणाकार 19 -3 बघा 19 19 19 जुने काढतो 19 57 -3 × 1 -3. हा सोडवला तर काय होईल -57 वजा अधिक 3. मग 57 मधून 3 गेले राहिली किती 54 आणि मोठ्या संख्येचं साइन -54. त्यानंतर dy a1 a2 c1 c2, a1 2 a2 2. त्याच्यानंतर c1 c2, c1 19 c2 -3 2 × -3 वजा जसं आहे 19 गुणिले व्यतिरिक्त 6 वजा वजा आहे वजा 19 गुणिले. हे सॉल्व केलं काय होईल -6 -30 मायनस प्लस पर्यंत साईन -3 -4. आता x = dx/d. तर dx बघा आपला किती आलेला आहे -54 -54 आणि dy -1 बरोबर आहे. आता सॉल्व करू आपण. बघा -54 वजा वजा काय होईल अधिक. मग अंशाला छेदाला कुठल्या एका संख्येनं भाग जाते 2 2 जर दिलं 2 2 4 2 7 आपल्याला 27/4. आता भाग जात नाही एका संख्येनं म्हणून हे एवढंच राहिलं. आता dy आपण dy काय आलेला -44 dy -1. त्याच्यानंतर सॉल्व केलं बघा -44 वजा वजा अधिक. मग 2 भाग देऊ 2 8 2 4 2 4 22 भागिले 4 आले. 4 ने दिला चालते
परत 2 भाग जाते, चार वेगवेगळे 11/11 भागेला 2, 27/4, 11/, याचं सोल्युशन. आता बघा नेक्स्ट नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण. ही ॲक्टिव्हिटी घेऊ. काय 3x - 2y = 3, 2x + y = 16. आपल्याला माहिती आहे A1 B1 C1. A1 किती आहे 3, B1 किती आहे -2, C1 किती आहे 3, A2 B2 C2, A2 किती आहे 2, B2 काही नाही म्हणजे इथं काय असतो 1, C2 किती आहे 16. डी काढायचा. डीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे A1 A2 B1 B2, A1 A2 3 2, B1 B2 -2 1. तर गुणाकार 3 × 1 वजा 2 × 2, 3 1 3 वजा 2 3 4 16, 3 + 4 वजा अधिक होती, कंस सोडवला तर किती येतात 7. मग इथं आपल्याला काय द्यायचं, याच्या किमती द्यायच्या 3 2 वजा 2 1. सॉल्व केलं तर किती आलं 7. तसंच dx बघा, चा फॉर्म्युला C1 C2 B1 B2, C1 C2 3 16, B1 B2 -2 1. सोडवून घेऊ. 3 × 1 वजा 2 × 16, 3 1 3 वजा 16 32 वजा म्हणून ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट सोडवला वजा अधिक 32 आणि 3 35. मग dx ची व्हॅल्यू 3 16 वजा 2 1 म्हणजे C1 C2 B1 B2 आणि आन्सर किती आलं 35. dy म्हणजे काय A1 A2 C1 C2. आता A1 A2 A1 3 A2 2 C1 C2 3 16. सॉल्व करू. 3 × 16 वजा 3 × 2, 3 48 वजा 3 × 6, 48 मधून 6 गेले राहिले किती 42. डिवायडची व्हॅल्यू इथे टाकायची, ती टाकून घेऊ. A1 A2 C1 C2 आणि याचे सोडवल्यानंतर किती आलं 42. मग आता काय म्हटलेलं आहे x बरोबर आपल्याला माहिती आहे dx/d. dx किती आलेला आहे आपला 35 आणि d किती आलेला आहे 7. भाग जाते 7 1 7 7 5 35 7035 म्हणजे 5 आलं. y dy/d 42 ds 7 7 भाग जाते 7 7 42 6 म्हणजे याचं सोल्युशन उकल काय आलं 5 6. बघा लगेच आता प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन दुसरा. पहिला तर क्लिअर झालेला आहे मागच्या ह्याच्यामध्ये. आता दुसरा क्वेश्चन 6 एक्झाम्पल आहे. 6 एक्झाम्पल घेतो मी, फक्त थोडे फास्ट घेतो. व्यवस्थित लक्ष असू द्या. हे फॉर्म्युले पार्ट असल्याशिवाय तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकणार नाही. त्याच्यामुळे फॉर्म्युले पार्ट करणं फार गरजेचं आहे. बघा क्रॅमर्स रूलच्या पद्धतीने क्वेश्चन तिसरा आहे. सॉरी ना, पहिला दुसरा झालेला आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 सराव संच 1.3. मीडियम दोन्ही आहे, मराठी इंग्लिश सेमी. क्वेश्चन तिसरा आहे. ग्रामर्स रूलवर आधारित आहे. पहिला आहे गणित 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. बघा सोल्युशन उकलमध्ये पहिले लिहून घेऊ. 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. कंपेरिंग विथ बघा a1x + b1y = c1,
and a2x plus b2y is equal to c2. वरील समीकरणांची तुलना याच्यासोबत करून किंवा ax plus by is equal to c असे करू शकता किंवा हे पण देऊ शकता. आता हे ऑलरेडी जशा तशा आहे म्हणजे काही चेंज करायची आवश्यकता नाही आहे. म्हणून काय करू आपण जसंच्या तसे लिहून घेऊ हे समीकरण अँड आणि मग आता इथं बघा a1 b1 c1 a2 b2 c2 a1 बरोबर 3 b2 बरोबर वजा सॉरी a1 बरोबर 3 b1 बरोबर वजा 4 आणि c1 बरोबर 10 a2 बरोबर 4 b2 बरोबर 3 आणि c2 बरोबर 5. मग सर्वात आधी डी काढायचा. डीचा फॉर्म्युला माहिती आहे a1 a2 b1 b2 किंमत टाकून देऊ. a1 ची 3 a2 ची 4 b1 ची वजा 4 b2 ची 3 सॉल्व केलं 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले 4 काय होईल 3 त्रिक 9 वजा 4 चूक 16 कौंस सोडवला 9 अधिक 16 16 किती होतात 25. त्यानंतर dx चा फॉर्म्युला काय बघा c1 c2 b1 c1 c2 10 5 b1 b2 वजा 4 3 सॉल्व केलं 10 गुणिले 3 वजा 4 गुणिले 5 2 त्रिक 30 वजा 4 पंचे 20 ब्रॅकेट सोडवलं वजा अधिक 30 20 किती 50. dy काय a1 a2 c1 c2 बघून घ्या a1 a2 c1 c2 किंमत टाकू a1 3 a2 4 लक्षात ठेवायचं हां व्यवस्थित c1 c2 10 5 सॉल्व केलं 3 × 5 - 10 × 4 5 15 वजा 10 40 वजा 40 मधून अधिक 15 गेले किती राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह वजा येईल 5 25 वजा 25. मग आता क्रॅमर सोडून आपल्याला x काढायचा dx अपॉन d dx किती आलेला आहे आपल्याला बघा 50 d किती आहे 25 25 येतो 25 25 50 म्हणजे x आलेला आहे तो y dy अपॉन d फॉर्म्युला dy ला वजा 25 d आहे 5 5 5 25 वजा म्हणजे 2 - 5 हे आलं त्याचं सोल्युशन करू सर 2 - 5 हां अच्छा सॉरी हां इथं बघा 25 आहे अशा चुका होतातच कारण आता गणित आहे 25 × 25 - 1 25 आहे आपल्याकडे सॉरी हां अशा चुका होतच राहणार आहे कारण चुका आहे माणसाकडून होतच शेवटी ती आली उपर 2 - 1 आपली. नेक्स्ट नंबरचं घेऊ बघा 4x plus 3y minus 4 is equal to 0. 6x is equal to 8 minus 5. 4x plus 3y minus 4 is equal to 0. 6x is equal to 8 minus 5. जसे आता समीकरण लिहून घ्यायचं आता मी लिहित नाही हां तुम्ही लिहिसाल म्हणजे हे जसं दिलेलं आहे तसं पहिले लिहून घ्यायचं काय 4x plus 3y minus 4 is equal to 0 and 6x is equal to 8 minus 5. मग हे कम्पेअर करू आपण
याच्यासोबत a1x अधिक b1y c1 आणि a2x प्लस b2y c2 किंवा ax प्लस by 0 यासोबत तुलना करायची. मग आता हे व्यवस्थित केलं तर काय होईल? पहिलं 4x अधिक 3y हे तर आपल्याला डाव्या साईडला पडतं. मग सी नंबरचं पण दुसऱ्या साईडला पाहिजे, तर वजाचं काय होईल? अधिक झालं. त्यानंतर हा 6x बरोबर चिन्ह डावीकडे आहे, आपल्याला काय करायचं? y इकडे आणायचं. मग इथं वजा आहे तर काय होईल? इकडे आणल्यानंतर +5 आणि 8 जिथं आहे तिथंच आहे, त्याच्यामुळे ते बदलणार. जी संख्या नेली त्याचं साईन बदल. हा आपला a1, हा b1, हा c1, हा a2, हा b2, हा c2. आपल्याला माहिती आहे a1 आहे 4, मग सरळ डीचा फॉर्म्युला काय? a1 a2 b1 b2. मग a1 आहे 4, a2 आहे 6, b1 आहे 3, b2 आहे 5. 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 6, 20 वजा 18 मधून 20 गेले 2 भेटला dx माहिती आहे काय? c1 c2 b1 b2. आता c1 c2 4 8, b1 b2 3 5. 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 8, 20 वजा 24, 3 8 24, -24 वजा 24 मधून 20 गेले वजा 4 मोठ्या संख्येचं. त्यानंतर dy काय? a1 a2 c1 c2 बघून घ्या. आता a1 a2 4 6, c1 c2 4 8. बघू. 4 गुणिले 8 वजा 4 गुणिले 6, 4 8 32, 4 6 24, 32 मधून 24 गेले इकडे आले 8. अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला x काढायचा. x काय? dx अपॉन डी. dx किती आलेला आहे आपला? वजा 4. डी किती आहे? 2 2 वजा आणि वजा. y dy अपॉन डी. dy ची व्हॅल्यू आहे 8, डी ची आहे 2 2 8. सोल्युशन काय आलं? -2 4. नेक्स्ट नंबरचं आता 2 गणित सांगितले. आता मी थोडा शॉर्टकट घेतो. फक्त कसं आलं ते सांगतो. 3rd नंबरचं तिसरं गणित बघा. याच्यामधलं काय? x + 2y = -1, 2x - 3y = 8. x + 2y = -1, 2x - 3y = 10. बघा, कम्पेअरिंग करायचं पाहिजे, कशा तशी लिहून घ्यायची. त्यानंतर कम्पेअरिंग. आता हे त्या फॉर्ममध्ये आहे, हे कुठंच बदल करायची आवश्यकता नाही, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे हा a1 काही नाही म्हणजे इथं 1 आहे. हा b1, हा c1, हा a2, हा b2, हा c2. लक्षात ठेवायचं, काही नाही म्हणजे 1 आहे तिथं. मग पहिले डी काढू. डीचा फॉर्म्युला a1 a2 b1 a1 1, a2 2, b1 2, b2 वजा 2. मायनस आहे म्हणून मायनस. 1 गुणिले वजा 3 वजा 2 गुणिले 2 वजा 3 3 1 3 आणि b3 4 वजा वजा 1 परंतु चिन्ह वजाचं. dx काय बघा? c1 c2 b1 b2, c1 c2 वजा 1 12, b1 b2 2 वजा 3 वजा 1 गुणिले वजा 3 वजा 2 गुणिले 12. वजा वजा गुणाकारामध्ये अधिक होते. 3 1 3 आणि 12 24. वजा 24 मधून अधिक 1 गेला, राहिले किती? वजा 21 -21. त्यानंतर dy काय? a1 a2 c1 c2, a1 1 a2 2, c1 वजा 1 c2 12, 1 गुणिले 12 वजा 1 गुणिले 2 12 1 12 हे वजा 2 वजा 2 कोण सोडवला? 12 अधिक 2 12 2 14.
मग आता एक्सचा फॉर्म्युला माहिती आहे dx काय आलेला आहे आपला -21 आणि डी आलेला आहे -7 करून सुद्धा वजा अधिक 7 21 आहे -21 लक्षात द्या इथं आहे तर भाग किती जाते 3 7 21 तसं वाय dy काय आपलं बघा 14 भागेला -7 वजाचं चिन्ह आणि वजा येईल 7 2 14 म्हणजे अशा पद्धतीनं 3 आणि -2 हे -2 त्याचं सोल्युशन आलेलं आहे. नेक्स्ट नंबरचं एक्झाम्पल घेऊ. काय 6x 4 नंबरचा आहे ना 6x - 4y is equal to -12 8x - 3y is equal to -2 6x - 4y is equal to -12 8x - 3y is equal to बघा कॉम्प्युटिंग करून घ्यायचं एकदा लिहून घ्यायचं आपण घेतलं 6x - 4y -12 8x - 3y -2 आता बघा हे त्याच फॉर्ममध्ये आहे म्हणजे बदल करायची आवश्यकता नाही. मग आता आपल्याला माहिती आहे a1 6 b1 -4 c1 -12 a2 8 b2 -3 आणि c2 -2 डीचा फॉर्म्युला माहिती आहे a1 a2 b1 b2 a1 आहे 6 a2 आहे 8 b1 आहे -4 b2 आहे -3 6 गुणिले -3 -4 गुणिले 8 सोडवलं सेंटीमीटर -18 -4 32 ब्रॅकेटमध्ये कोण सोडवलं -18 हे वजा अधिक. आता बघा 32 मधून 18 गेले किती राहिले 12तून 8 गेले 4 14 परंतु चिन्ह मोठ्या संख्येचं अधिक आहे म्हणून अधिक. dxचा फॉर्म्युला माहिती आहे काय c1c2 b1 b2 बघून घ्या पाठ असलं पाहिजे c1 -12 c2 -2 -12 b1 b2 -4 -3 लक्ष द्या इथं -12 गुणिला -3 -4 गुणिला -2 आता गुणाकारामध्ये किंवा भागाकारामध्ये सारखे चिन्ह असले तर ते धन होते वजा अधिक 12 हे सारखे साईन आहे दोघांचे म्हणून दोघांचा गुणाकार धनचिन्ह 4 1 4 2 8 यांचे धन झाले यांचा धन फक्त मधाचा साईन दिले 36 मधून 8 गेले किती राहिले 28 मोठ्या संख्येत चिन्ह धन आहे म्हणून धन. डीवायचा फॉर्म्युला माहिती आहे a1 a2 c1 c2 बघून घ्या a1 a2 c1 c2 आता a1 a2 काय 6 8 c1 c2 -12 -2 6 गुणिला -2 -12 गुणिला 8 आणि समजून 12 व्हॅरायटी 96 वजा म्हणून ब्रॅकेट 96 तरी आपण थोडंसं आजचं नाही वाटायला बरोबर आहे. नंतर सोडवलं 12 वजा आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची मोठ्या संख्येचं साईन द्यायचं 4 8 84 मग आता आपल्याला माहिती आहे एक्स काढायचं काय dx/d dx किती आहे 28 d किती आहे 14 14 1 14 14 2 28 y काय dy/d dy 84 आणि हे 14 14 कोण 84 6 म्हणजे याची उकल काय आली 26. नेक्स्ट एक्झाम्पल फोर्थ नाही आहे 5th नंबरचं और 6m is equal to 54 6m
प्लस 2m इज इक्वल टू 28. 4m अधिक 6m बरोबर 28. बघा हे आहे आता यम आहे एक्स, आता यम आणि एन आहे. मग आता आपण काय करायचं, जसं इथं व्हेरिएबल एक्स आणि वाय होते म्हणून a1 x b1 y. आता इथं एम आहे, मग काय करू, a1 m a1m अधिक b1m बरोबर c1 आणि a2m अधिक b2n बरोबर c2. कारण व्हेरिएबल चेंज झाले, लक्षात असू द्या. एक्स आणि वायच्या किंमत आता एम आणि यांच्या काढायच्या आपल्याला, एवढं लक्ष असू द्या. मग हे कम्पेअर करून घ्यायचे. आता कम्पेअर काय, 4m अधिक 6n बरोबर 54, नंतर 3m अधिक 2n बरोबर 28. तर दोन्ही याचं आपल्याला माहिती आहे. कम्पेअर केलं आपण, त्यानंतर इक्वेशन बरोबर आहे. हा आपला a1, हा b1, हा c1, हा a2, हा b2, हा c2. मग सर्वात आधी आपल्याला डी काढायचं आहे. डी बरोबर फॉर्म्युला माहिती आहे, a1 a2 b1 b2. a1 आहे 4, a2 आहे 3, b1 आहे 6, b2 आहे 2. गुणाकार करू, 4 गुणिला 2 वजा 6 गुणिला 3, 4 दुनी 8 संत्रिक 18 वजा 18 मधून 8 गेली, किती राहिले, वजा 10 मोठ्या संख्येचं साईन -10. dx चा फॉर्म्युला माहिती आहे, c1 c2 b1 b2. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू, c1 आहे 54, c2 आहे 28 म्हणजे 28, b1 b2, b1 आहे 6, b2 आहे 2. गुणाकार करू, 54 गुणिला 2 वजा 6 गुणिला 28, यांचा गुणाकार, 2 बेपंचे 108 वजा 8 7 48 8 हातचे 4 9 12 16. आता बघा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, 168 वजा 108 0 6 म्हणजे किती राहिला, -60. dy काढायचा, dy चा फॉर्म्युला a1 a2 c1 c2. a1 आहे 4, a2 आहे 3, c1 आहे 54 आणि c2 आहे 28. तिरपा गुणाकार, 4 गुणिला 28 मायनसचं वजा 6, 54 गुणिला 3, 4 8 32 2 हातचे 3 4 2 8 आणि 3 11. इथे 3 12 2 हातचा 1 3 15 1 16. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, 0 5 -50. मग आता आपल्याला माहिती आहे क्रॅमर्सनुसार एक्सची व्हॅल्यू dx अपॉन डी. dxची व्हॅल्यू आलेली आहे वजा 60 आणि डीची व्हॅल्यू आहे वजा 10. वजा वजा अधिक मायनस मायनस प्लस, 10 10 10 6 60, 10 1 10 10 60. त्याच पद्धतीने वायची dy अपॉन डी फॉर्म्युला, dy ची व्हॅल्यू -50 आणि डी ची व्हॅल्यू -10 मायनस मायनस प्लस 5. अशा पद्धतीनं आता इथं बघा एक्स आणि वाय घेतलं, परंतु आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, एम आणि एनची व्हॅल्यू काढायची. लक्षात द्या, म्हणजेच इथं आपण लागलं तर इथं dm dn, इथं m इज इक्वल टू dm अपॉन डी आणि n इज इक्वल टू dn अपॉन डी असे लिहू शकतो. मग आपल्या व्हॅल्यू एम आणि एनच्या, एमची आलेली आहे 6 म्हणजे 6 आणि एनची आलेली आहे 5. एवढा बदल करायचा जर व्हेरिएबल चेंज झाले तर, हे लक्षात असू द्या. व्हेरिएबल चेंज झाले तर एक्स आणि वायच्या ठिकाणी जे व्हेरिएबल असेल ते व्हेरिएबल यूज करायचं. त्यानंतर शेवटचं एक्झाम्पल बघा, याच्यामधलं महत्त्वाचं तिसऱ्या क्वेश्चनमधलं प्रॅक्टिस सेट 1.3 लास्ट एक्झाम्पल.
काय आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 2x मायनस y अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. नीट लक्ष द्या. सोल्युशन ओपनमध्ये पहिले एक्झाम्पल लिहून घेऊ. 2x अधिक 3y बरोबर 2. x वजा y भागिले 2 बरोबर 1 भागिले 2. मग आता हे इक्वेशन तर व्यवस्थित आहे. हे इक्वेशनचं आता काय करायचं आपल्याला, हे व्यवस्थित करून घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला सोडवायला सोपी जाईल. आता इथं छेदामध्ये 2 आहे, इथं छेदामध्ये 2 आहे. मग हे 2 आपल्याला कॅन्सल करायचे आहे. मग आता कॅन्सल करायचे तर काय करावं लागेल, 2 न गुणावं लागेल. मग हे इक्वेशन लिहून घेऊ किंवा x वजा y भागिले 2 बरोबर 1 भागिले 2. या समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2 ने गुणू. मल्टिप्लाइंग इक्वेशन बोथ साइड बाय 2. मग आता 2 न गुणलं काय होईल, 2 गुणिले x वजा 2 गुणिले y भागिले 2 बरोबर 2 गुणिले 1 भागिले 2 झालं. ते सॉल्व केलं तर काय, 2x कॅन्सल, इथं राहील फक्त y, इथं राहतील 1. भेटलं. हे इक्वेशन व्यवस्थित केलं. मग आता काय करू आपण, कम्पेरिंग विथ a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. आता हे ऑलरेडी कम्पेअर झालेले आहे, काही चेंज करायची आवश्यकता नाही. मग जशी तशी लिहून 2x अधिक 3y बरोबर 2. आणि दुसरं जे आपण किती 2x मायनस y इज इक्वल टू, हा आपला a1, हा b1, हा c1, हा a2, हा b2, हा c2. आता इथं बघा a1 2 आहे, b1 3 आहे, c1 2 आहे, a2 2 आहे, इथं काही नाही म्हणजे 1 असते, -1 c2 1. मी फक्त तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं काढायचं. मग सर्वात आधी डीचा फॉर्म्युला माहिती आहे, a1 a2 b1 b2. a1 a2 2 2, c1 c2 3 -1, तिरपा गुणाकार, 2 गुणिले वजा 1 वजा 3 गुणिले 2, 2 1 2 मायनस आहे मायनस, वजा व्यतिरिक्त 6, वजा वजा अधिक परंतु चिन्ह वजाचं. त्यानंतर dxचा फॉर्म्युला काय आहे, c1 c2 b1 b2, c1 c2 b1 b2, c1 2 c2 1 b1 3 b2 वजा 1, तिरपा गुणाकार, -2 वजा 3, वजा वजा अधिक परंतु चिन्ह वजाचं -5. त्यानंतर चा फॉर्म्युला a1 a2 c1 c2, a1 a2 2 2 c1 c2 2 1, 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2, 2 वजा 4 वजा 2, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली, मोठ्या संख्येचं साईन. त्यानंतर बघा x काय dx अपॉन d. dxची व्हॅल्यू बघा किती आहे, -5, आणि d ची व्हॅल्यू किती आहे, -8. वजा वजा अधिक, भाग जात नाही म्हणून जसं तसं. y dy अपॉन d, dy ची व्हॅल्यू -2 आणि याची किती आलेली आहे, d ची -8. वजा वजा अधिक, भाग जाते अंशाला आणि छेदाला आणि न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. काय बेचूक 8 1/4. इथं आता आपले प्रॅक्टिस सेट कंप्लीट झाला.